नमस्कार. एस इव्हेंटमध्ये मी सूरज लिंगायत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आम्ही आलोय नाणीजमध्ये. हौजेश्वर चषक गेली 25 वर्ष हे चषक या ठिकाणी होतं आणि या वर्षीचं हे 26वं वर्ष. आणि या वर्षी आम्हाला युट्यूब लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण करण्याची संधी मिळाली एस इव्हेंट या टीमला. आणि त्यामुळे या स्पर्धेचे आयोजक आणि DPLचे अध्यक्ष या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत. आणि सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की संपूर्ण गेले 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवताय आणि लाईव्ह देखील केला असाल, पण यावर्षी एस इव्हेंट या युट्यूब चॅनलवर लाईव्ह झालं, तर एस इव्हेंटच्या लाईव्ह संदर्भात तुम्हाला काय वाटलं? मुळात आधी प्रथम एस इव्हेंटचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो यासाठी की अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी लोकांना हा स्पर्धा कशी आहे हे दाखवण्याचं काम केलं. म्हणजे ग्राउंडवर प्रत्यक्ष बघण्यापेक्षा बाहेरची लोक इतकं कौतुक करत होते की आतापर्यंत तुम्ही केलेल्या इव्हेंटपेक्षा यावर्षीचा इव्हेंट अतिशय चांगला आम्हाला पाहता आला आणि ऐकता देखील आला. पाहायला मिळायचं पण कधी कधी साऊंड नसायचं, त्यामुळे लोकांना कळायचं नाही. पण यावर्षी अतिशय म्हणजे तो षटकार मारलाय तो बरोबर दिसत होता, बाउंड्री गेली की नाही दिसत होती. म्हणजे सगळे बारकावे तुम्ही कॅप्चर केले आणि ते लोकांना दाखवले. नेटवर्क तुमचं अतिशय चांगलं आहे आणि लोक समाधानी आहे. त्यामुळं मला वाटतं पुढची स्पर्धा आमची आहे ती तुम्हालाच आम्ही या ठिकाणी बोलून लोकांचं समाधान होणे फार महत्वाचं असतं आणि ते काम एस इव्हेंटनं केलंय. त्यामुळे मुळात तुमचं सर्वांच्या टीमचं आम्ही हौजेश्वर चषकाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुढच्या वर्षीचं निमंत्रण देखील आजच तुम्हाला देतो, कारण अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. आणि एस इव्हेंटची जी क्लॅरिटी आहे आणि त्यानंतर बॉल कॅप्चरिंग आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अतिशय चांगला आहे बॉल कॅप्चर. तुम्ही तेच म्हटलं की प्रत्येक बॉल बाउंड्रीपर्यंत जातोय की नाही, म्हणजे पंचांना पण काय बघायची गरज नव्हती की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का. आणि लांबचे म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर सगळे जे प्रेक्षक आहेत ते पण म्हणत होते की सगळी स्पर्धा तुम्ही अतिशय चांगल्यापर्यंत दाखवली. म्हणजे मी म्हटलं मगाशी की स्टेजवरून बघण्यापेक्षा ग्राउंडवरून बघण्यापेक्षा युट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा अतिशय चांगली दिसत होती. म्हणजे आम्ही म्हणजे प्रत्यक्षात पाहतच आहोत असं दिसत होतं. त्यामुळे ते तुमचं नॉलेज आहे, काही तुमचं टेक्निक आहे अतिशय चांगलं आहे. आणि तुमची मला वाटतं तुमचं सगळी स्पर्धा कॅप्चर करण्यासाठी तुम्ही वापरलेली यंत्रसामुग्री आहे ती मला वाटतं ऍडव्हान्स असल्यामुळे तुम्हाला शक्य झालंय. आणि मुळात म्हणजे तुमची मानसिकता असते की आपण उन्हात असतो, सगळा गोंगाट असतो, प्रत्येक जणांचं प्रेशर असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला तेच कॅप्चर करायचं असतं, एडिट करायचं असतं आणि ही कला तुम्हाला अवगत आहे. मला वाटतं आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये एस इव्हेंट हे अग्रगण्य ठरलेलं आहे. त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आम्ही करतो. आणि आमचे गौरव शेठ संस्कार इथं आहेत, हे देखील मंडळाचे अध्यक्ष होते, बाबू शिवगण हे अध्यक्ष होते आणि हे सगळे मॅनेजमेंट करतो आम्ही सगळे. त्यामुळे एस इव्हेंटवर आम्ही सर्वजण गौरवजी खुश आहोत. थँक्यू सर. तुम्ही याच्या अगोदर अध्यक्ष होतात, या अगोदर पण लाईव्ह टेलिकास्ट केला असाल, पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतो? आता जसं आमच्या सन्माननीय अध्यक्षांनी सांगितलं आपल्याला की याआधी सुद्धा आपण लाईव्ह जेव्हा करत होतो, आता नवीन दरवर्षी जसं आपण बदल टेक्निक यंत्रसामुग्रीमध्ये जेवढा ॲडव्हान्स येतो आणि आता क्लिअरिटी, सध्या आपल्याला काय क्लिअरिटी पाहिजे, नेटवर्क या सगळ्या गोष्टी किंवा एखादी रिव्ह्यू असतील किंवा काही रिप्ले असतील, ती सगळ्या दाखवण्याची जी क्लिअरिटी आहे तीच महत्त्वाची असते आणि ती आम्हाला यंदा तुमच्याकडून चांगल्या रीती मिळाली. यापूर्वी सुद्धा होते इव्हेंट चांगले, ज्या सुद्धा आमच्याकडे लाईव्ह होते, सुंदर होते, असा काही विषय नाही. पण या वर्षी जी ॲडव्हान्स होती, जी क्लॅरिटी होती ती आम्हाला नक्की आज तुमच्या माध्यमातून मिळाली. आणि तसं अध्यक्षांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे की पुढच्या वर्षीचं सुद्धा निमंत्रण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही दिलेलं आहे आणि आमच्या सर्व टीमकडून तुमच्या या इव्हेंटला एस इव्हेंटला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.